नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नेवासा तालुक्यातील मौजे पाचेगाव येथील वनिता रामभाऊ पंडोरे यांच्या मालकीच्या जागेचा ताबा मिळावा या मागणीसाठी पंडोरे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणात रामभाऊ पंडोरे, आदित्य पंडोरे सहभागी झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की मौजे पाचेगाव तालुका नेवासा येथील 202 पैकी 18 चौरस मीटर जागा ही त्यांच्या मालकीची असून ती गावठाण हद्दीत आहे. सदर जागा त्यांच्या वडिलांना नामे एकनाथ रामा पंडोरे यांना भूमिहीन म्हणून मिळालेली आहे. संबंधित जागेचा ग्रामपंचायत नोंद क्रमांक 383 आहे. पंडोरे कुटुंबियांचा आरोप आहे की 2 महिन्यांपूर्वी करण्यात आलेली जागेची मोजणी चुकीची असून ती त्यांना मान्य नाही. तसेच ग्रामपंचायतीने त्यांच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करून त्या जागेतील काही भाग अप्पासाहेब बबन काळे व बाबासाहेब रोडे यांना दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुळात त्यांच्या वडिलांना एकूण 6 गुंठे जागा मिळालेली असताना सध्या केवळ 2 गुंठे जागा त्यांच्या ताब्यात आहे, तर उर्वरित 4 गुंठे जागा ग्रामपंचायतीने त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता इतरांना दिल्याचा दावा करण्यात आलाय. म्हणूनच चुकीची मोजणी रद्द करून पुन्हा मोजणी करण्यात यावी. तसेच त्यांच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून जागेचा ताबा त्यांना देण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. मी वनिता रामभाऊ पंडोरे, राहणार पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आमच्या जागेवर अतिक्रमण केले आप्पासाहेब काळे आणि बाबासाहेब रोडे यांनी. आणि आमची जागा वडिलोपार्जित 1968 सालापासून माझ्या सासू सासऱ्याच्या नावावर आहे. त्याच्यावर त्यांनी दोघांनी अतिक्रमण केलेले आहे. आमच्या घराच्या बांधकामाला ते आडवे येतात, ते आम्हाला त्रास देत आहे. ग्रामपंचायतनी जप्त करून त्यांच्या नावावर करून दिलेली. आणि आमच्याकडे पावता आहे सगळ्या 1968 पासून 2025-26 पर्यंत त्यांनी आमची जागा बळकावली. आम्हाला फक्त मोकळी करून पाहिजे. 6 गुंठे जागा आमची मोकळी पाहिजे. मी रामभाऊ एकनाथ पंडोरे, राहणार पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या घरकुलाचे सध्या काम चालू असताना वडिलोपार्जित जागा जवळजवळ 6 गुंठे आहे. 10 नंबरच्या पट्ट्या पावत्या माझ्याकडे अवेलेबल आहे. जुन्या सगट आहेत, नवीन पण नवीन मध्ये त्यांनी आता 10 नंबरच्या जागेवर 2 वर्षापासून 7 नंबरच्या पट्ट्या मला त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे हे सरासर आमच्यावर गोरगरिबावर सरळ सरळ अन्याय होत आहे. आणि प्रशासन मनमानी मनाप्रमाणे जसं वागल तसं ते वागतात भाऊ सध्याला. कारण या ठिकाणी त्यांनी माझ्या घरकुलाच्या जागेवरती माझी वैयक्तिक वडिलोपार्जित जागा असताना सुद्धा ग्रामपंचायत स्थापन व्हायच्या अगोदरची जागा, त्या ठिकाणी आमचे वडील मच्छीमारी व्यवसाय करायचे, मासे वगैरे वाळवण्यासाठी ती जागा त्या ठिकाणी असायची. पण त्या ठिकाणी आज रोजी गावठाणामध्ये ग्रामपंचायत जमा केली आणि सिटी सर्वे मधला जो पुनदगाव रोड आहे आणि नेवरगाव जो रोड आहे तो रोडच गायब करून टाकला. आता त्या ठिकाणी सिटी सर्वे मधला पुनदगाव रोड आणि नेवरगाव रोड जुन्या सिटी सर्वे मध्ये त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत जमा करून घेतली. आता त्या ठिकाणी त्या जागेवरती कोणी येतं आणि त्या ठिकाणी म्हणतो नाही मला ग्रामपंचायतला जागा त्या ठिकाणी मला मिळावी वा, माझ्या जागेवरती कोणी अर्ज करते. असं त्या ठिकाणी घडू नये, आमच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही आज रोजी कलेक्टर ऑफिस समोर उपोषणासाठी बसलेलो आहोत. आता आम्हाला यासाठी योग्य तो न्याय मिळावा. आम्ही आदिवासी असताना सुद्धा आमच्यावर अन्याय होत आहे.